स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल सनी गुलगुले, नॉन स्ट्राइकला निलेश उभारे, गोलंदाज रुपेश. पहिला चेंडू अडवा बाट निघण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हा चेंडू स्क्वेअर आहे, सॉरी वाईट चेंडू असणार आहे. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बडी मछली जाल में फासले. जर पाहिला ना तर काल राहुल स्पोर्ट संघ पहिले दोन्ही सामने विजयी झाला. नवीन फलंदाज शैलेश, श्री गणेश स्पोर्ट्स आपला 12वा प्रतिनिधी लाईव्ह स्कोरिंग इथे पाठवायचा आहे. तर काय करते मैदानावरती, काल जसं झालं होतं तसंच घडणार का? कारण की के सरकार संघ काल एक सामना विजयी झाला होता आणि आज माऊली एंटरप्राइजेस संघ विजयी झालाय. जे काल समीकरण झालं होतं तशाच पद्धतीचं समीकरण आज सुद्धा होईल का? पण तसं पाहूया, कारण की समोर गणेश स्पोर्ट्स संघ आहे. सुरेख फटका, सुरेख फिल्डिंग केली आहे, तिथे पैकी सुद्धा परफेक्ट झाली आहे. नक्कीच शेवटपर्यंत हार मानली नाही, शेवटपर्यंत प्रयत्न केला, हाती यश आलं. एकच धाव मात्र इथे खर्च केली जाईल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा, 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील आपण पाहणार आहोत अजूनही 2 चेंडू झालेले आहे. सुरेख फटका, निखिल निलेश. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र रुपेशला आसमान दाखवलंय. निलेश उभारे ऑन बॅक, दुसरा मोठा फटका. या फटक्यावरती मिळतील 4 धावा. हिरामनजी खरकर सर, डान्सिंग अंपायर. पूर्णपणे आपण पाहतोय प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते. प्रेक्षकांच्या हृदयामध्ये त्यांनी घर बनवलं. आज या मानगाव मध्ये, या मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप उठवली आहे. असे एक डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर सर. निलेश उभारे हा तारा, हा मात्र खेळाडू मैदानावरती थांबणार नाहीये. नक्कीच जसं म्हटलं जातं ना की देवाने आपल्याला सर्वांनाच हिरे बनवले, पण जो घासला जातो तोच चमकतो. तर आज कुठला हिरा इथे घासला जाईल आणि कुठला हिरा इथे चमकेल, कुठल्या खेळाडूवरती, कुठल्या खेळाडूचा दिवस असेल ते पाहायचंय. नक्कीच चेंडू आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विशालच्या हातामध्ये गेला होता. त्यानंतर चेंडू धरतीला दान झाला. धावसंख्या अजूनही आपण पाहिलं तर स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावरती आहे. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12.
अंदाजे अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली तर 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 24 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जाणार? ही मॅच जर रंगतदार व्हायची असेल तर नक्कीच 60+ धावा होणं गरजेचं आहे या मैदानावरती. कारण की समोरच्या संघाची फलंदाजी पाहून आपण म्हणूया की 60+ धावा बनणं खूप गरजेचं आहे. कारण की समोर सुद्धा श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाकडे सुद्धा गोलंदाज आहेत, मातबर गोलंदाज आहेत. पण तेवढ्याच साथीचे जे फलंदाज आहेत ते आपण पाहिलं तर माऊली एंटरप्राइजेस या संघाकडे सुद्धा आहेत. तर गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा गणेश राडमोडवीच. सुरेख फटका देखना स्ट्रोक आपण पाहतोय. पुल केलेला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय चौकार येतोय. फलंदाज शैलेश बाट मधून. शैलेश आणि निलेश या दोन फलंदाजावरती पूर्णपणे लक्ष आहे या प्रेक्षकांचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गणेश. दुसरा चेंडू कुलडप्याचा चेंडू होता. अलीकडे शॉट करण्याचा प्रयत्न. सुरेख फटका देखना स्ट्रोक ऑन साइडला. फिल्डर आहे तिथे. क्षेत्ररक्षण केलंय. फेकी केली आहे. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण. स्ट्राईक रोटेड स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाले. धडकेबाज फलंदाज निलेश उभारे ज्यांनी आजच्या नावावरती सुंदर आजची खेळी केली. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी पूर्णपणे छाप उठवली आहे. श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाकडून सनी गुलगुले बाद जरी झाला तरी सुद्धा त्याचं भार आपल्या खांद्यावरती घेऊन हा खेळतोय खेळाडू आजच्या दिवसामध्ये. सुरेख फटका. हा फटका फसला. चेंडू खाली. फैज काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद निलेश उभारे. मध्ये येतोय संकेत. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल एक धडाकेबाज फलंदाज शैलेश. नॉन स्ट्राईकला संकेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश. एक सफलता प्राप्त केली आहे. हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस पद्धतीचा चेंडू. ताडवा बॅटने पुल केला. पॉवरफुल सुद्धा आहे. सक्सेसफुल. धावसंख्या धावफलकावरती 21 वरती आहे. 5वा चेंडू येतोय. सुरेख देखना स्ट्रोक. 1 बाउन्स. चेंडू खाली येतोय. शुभम मशिलकर सुंदर फिल्डिंग केली आहे तिथे. धावा मात्र आपण पाहतोय इथे रोखल्या जात आहेत आपल्या संघासाठी. एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागते या दोन्ही खेळाडूंना. एक धावेन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. बॉलर गणेश. स्ट्राईक बॅट्समन संकेत. नॉन स्ट्राईक बॅट्समन फुल टॉस बॉल. सुरेख खेळी. स्ट्रेट ड्राईव्ह. परफेक्ट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पण तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आतापर्यंत घेतली जाते या दोन्ही खेळाडूंकडून. एक धावेने आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आली आहे तब्बल 23 धावा. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आल्यात. हा सामना रंगतदार होईल. शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात मात्र मात्र शंका नाहीये. कारण की हे दोन संघ मातबर आहेत. एक हाय व्होल्टेज मॅच होईल. नवीन गोलंदाजीसाठी येतोय आपण पाहतोय शुभम मसिलकर. मॅन फ्रॉम गोरेगाव कुंभाराळी संघाचा हा खेळाडू.
ज्याने मागच्या मॅच मध्ये सुरेख फटकेबाजी केली होती, पण आता गोलंदाजी करायची आहे. स्ट्राईकला संकेत आहे. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर शैलेश षटकातील पहिले चेंडू, चेंडू लाफ, या फटक्यावरती 6 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय फलंदाज संकेतने शुभम याचं 6 धावेने. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतो, बॅटची हलकीशी कडा लागते. खेळायचं होतं लेग साईडला, आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग स्टेशन खेळण्याचा पहिला प्रयत्न केला होता, पण बॅटची हलकीशी कडा लागल्यामुळे चेंडू आपण पाहिलं तर मिड ऑफच्या दिशेने इथे फील्ड केला जातोय. 1 धाव मात्र इथे मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती 30 धावा. रेवा साडेन, वा भाई वा, परफेक्ट. क्लासिक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज शैलेश याच्याकडून एकदम परफेक्ट टायमिंग झाला. या स्पर्धेमध्ये रिव्हर्स स्वीप षटकार, पहिला षटकार पाहायला मिळाला या खेळाडूकडून. आणि ज्या फटक्याची अपेक्षा होती तशाच पद्धतीचा फटका आला. या 2 फलंदाजांवरती लक्ष असणार आहे सर्व खेळाडूंचं, सर्व श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या टीमचं, कारण की हा जो षटकार लागला त्याच्यासाठी देवेंद्र बामगुडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक घेतोय शैलेश याच्यासाठी. सुरेख फटका बाबांनी खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानले. 1 धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. थर्ड इन प्रोग्रेस. 5वा चेंडू. गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन केलं. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. कमबॅक पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर निर्धाव आहे. एकही धाव नाहीये. अंतिम शेवटचं चेंडू येणं बाकी असणार आहे. तर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज आपण पाहिलं तर कशा पद्धतीने समाचार घेईल ते पाहायचंय. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी शुभमने कमबॅक केला पुन्हा या मॅच मध्ये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. 18 चेंडू झालेत. 37 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. तर अजूनही 12 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील? नक्कीच 60 ते 70 प्लस धावा बनवल्या जाणार का? नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला गोलंदाज. सुरेख फटका आहे. चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी. षटकातील दुसरं चेंडू पुन्हा तडवा बॅटने केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे शैलेश. 1 धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान मानलं जाते.
षटकातील पुढील चेंडू स्वार चेंडू. अंपायर आपण पाहतोय हिरामनजी खेरकर सर यांच्या स्टाईल मध्ये हा वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेन धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. 43 ऑन द बोर्ड. सुरेख फटका. टायमिंग परफेक्ट. मानगाव पोलीस कॉन्स्टेबल श्री राम डोईफोडे या आणि तसेच श्याम शिंदे यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. मानगाव प्रीमियर लीग यांच्याकडून आपले स्वागत. आपण मंचावर येऊन बसायचं आहे. षटकातील पुढील चेंडू. हॅलो. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आणि श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाचं अर्धशतक मात्र इथे कंप्लीट झालंय. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपदावरती आहे गोलंदाज या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत आणि या 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल, या 2 चेंडूमध्ये किती मोठे फटके लगवले जातील. षटकातील फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका हा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल धरतीला दान. एक सोप झेल होत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. सूर्यकिरण विकेट शैलेश आणि संकेत याच्याकडून आपल्याला पाहायला माहितीये आणि या 2 धावेन धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 52 धावा. 52 ऑन द बोर्ड. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे आणि या शेवटच्या चेंडूत किती धावा मिळतील. एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळतोय. एक लाईफ लाईन मिळतीये. फलंदाज आपण पाहिलं तर शैलेशला आणि त्या जीवनदानाचं सोनं हे केलं जाईल का. सोनं करावंच लागेल कारण की श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाला जर धावांचा डोंगर रचून द्यायचं असेल तर मात्र इथे फटकेबाजी ही करावीच लागेल. षटकातील आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम चेंडू. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील आहे. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त आणि अपील मध्ये इथे फेटाळून लावली जाते. तर या इनिंग मधील या पूर्णपणे 17 मधील शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत. तर या 6 चेंडू मध्ये आपल्याला पाहायचं आहे किती धावा बनवल्या जातील. नवीन गोलंदाज संघाचा कर्णधार शेवटचं षटक हाताळण्यासाठी विशाल स्वतः येतोय. संघिक 5वं वैयक्तिक पहिलं स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आपण म्हणतो तेच मिळेल. स्ट्राईकला असेल संकेत, नॉन स्ट्राईकला असेल शैलेश. गोलंदाजी मार्गावरती विशाल. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या स्टीन गतीमध्ये परिवर्तन आणि त्यानंतर खराब फेकी. 22च्या स्वरूपामध्ये JHC यांचे अध्यक्ष रमेशजी जाधव यांनी मंचावर येऊन बसायचंय.
षटकातील पुढील चेंडू आणि हा चेंडू आपण पाहतोय या स्वार वाईट चेंडू अवंतर धाव आणि या अवंतर धावेने धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावतीये धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत फटका आणि या 6 धावा एक फटका 6 धावांसाठीचा हा फटका आणि या 6 धावांनी धावसंख्येत वाढ धावसंख्या धाव फलकावरती 61 धावा 61 ऑन द बोर्ड लास्ट बॅटची हलकीशी कडा घेतली आहे चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय एक धाव नक्कीच इथे मिळेल एका धावेवरती समाधान एक धावेन धावसंख्या पुढे सरकती आहे 62 धावा धाव फलकावरती येतात या षटकातील अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू येणं बाकी आहेत अजूनही 3 चेंडू येणं बाकी या षटकातील तर या 3 चेंडू मध्ये पाहायचंय किती मोठे फटके पाहायला मिळतील हा फटका तेवढाच फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये फलंदाज बाद डेट चेंडू पाहतोय आपण डान्सिंग पारा हिरा म्हणजे खरंच सर आहेत सर्वांच्या चेहऱ्यावरती एक स्माइल निर्माण करतात बॅटची कडा सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय तिथे फलंदाज च्या कदारवरती आहे आणि जर आता हॅट्रिक पटकावली तर मुकुलजी मेहता यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक षटकातील आपण पाहतोय पुढील चेंडू हॅट्रिकचा चेंडू आहे फुल टॉस चेंडू केला लाफ डान्सिंग अंपायर आपण पाहतोय हिरा म्हणजे खरकर या सरांना 100 रुपयाचं पारितोषिक येतोय त्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मित्रांनो जो षटकार गेला होता तो चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे
एका धावेसाठी प्रयत्न करावा लागेल. सुरेख फटका लाफ केलाय, फटका हा फसलाय. एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय. या बाद झाल्यानंतर विशाल गोल्डन डकचा शिकार झालाय. एकही धाव न बनवता मैदानाच्या बाहेर जावं लागले. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय या फैज. स्ट्राईकला असणार आहे फैज. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर शुभम मसिलकर. या दोन फलंदाजांकडे लक्ष असणार आहे. आता आपण जर पाहिलं तर माऊली एंटरप्राइजेस या संघाचं गोलंदाज आपण पाहतोय या प्रशांत उर्फ भाऊ. षटकातील पुढील चेंडू, खोलवडप्याचा चेंडू आणि हा फटका फसलाय. सुंदर झेल. साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सुद्धा शुभम. म्हणजे हे दोन शुभम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील 34 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल आणि हे चेंडू असणार आहे हॅट्रिकचा. विकेटचे हॅट्रिक होईल का? स्ट्राईकला आहे शुभम मशिलकर आणि हा फटका फसलाय. चेंडू खाली येतोय. संकेत आपण पाहिली गोलंदाज भाऊ या क्वालिफायच्या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक पटकावतोय आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तिसरी मेडन ओव्हर हाताळली जाणार का? या चेंडूवरती जर आणखी विकेट घेतली तर संतोष उभारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रशांत उर्फ भाऊ याच्यासाठी भाऊला मात्र दाखवलंय आता आसमान.
तर नक्कीच इथे मात्र 6 धावेने आता अकाउंट ओपन झाले. काही वेळाने का होईना अकाउंट ओपन झालंय. तर हे दोन फलंदाज मैदानावरती थांबणं खूप महत्वाचं आहे, कारण की एक शुभम मैदानाच्या बाहेर गेलाय, शिवा मैदानावरती आलाय. तर शुभम आणि शिवा अशी दोन फलंदाजी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. फुलटॉस चेंडू देखणा स्ट्रोक आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक संकेत थोडा फंबल झाल्यानंतर तिथे आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते. एक धावेने षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाची सांगता धावसंख्या धावफळकावरती जर आपण पाहिली तर तब्बल धावा आल्या त्या 7. 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तर आपण पाहतोय स्ट्राईकला आहे शुभम, नॉन स्ट्राईकला आहे शिवा. हे दोन फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत पूर्णपणे आपण पाहिलं तर माऊली एंटरप्राइजेस या संघाच्या अपेक्षा असतील की हा सामना जिंकावा, कारण की 69 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावा तर बनवल्या गेलेल्या आहेत. अजूनही 24 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करून 3 फलंदाज बाद केलेत. नवीन गोलंदाज असणार आहे संकेत. विनंती असेल सनी, आपण कुठलाही वेळ हा खर्च करायचा नाहीये. जशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्या पद्धतीने तुम्ही सजवा, कारण की जर वेळ खर्च केला तर आज आपल्याला सेमी फायनल खेळवायची आहे. यानंतरचा सामना सेमी फायनल के सरकार वर्सेस या दोन संघामध्ये जो संघ विजय होईल तो. देखना स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग, वा भाई वा. या चेंडूवरती 4 धावा. आपण पाहतोय चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार येतोय. चौकाराने स्वागत केलंय संकेतचं. फलंदाज शुभमने. षटकातील दुसरा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू निसटलाय, गेलाय सीमा पार. धावा मिळणार 4. बॅक टू बॅक 2 चौकार. षटकातील या षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक लगावली जाईल का पुन्हा एकदा. 2 चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. सुरेख फटका. देखना स्ट्रोक आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव किती जगते. एक धावेवरती समाधान मानलंय. एक धावेने धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक प्रगतीपदावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज संकेत. स्ट्राईकला आहे फलंदाज शिवा, लेफ्ट हँड बॅट्समन. षटकातील आपण पाहतोय 4था चेंडू. स्ट्राईकला असणार आहे शिवा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संकेत. संकेत सज्ज होईल 4था चेंडू हाताळण्यासाठी. फुलवडप्याचा चेंडू होता तेवढा सक्तीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला फिल्डर आहे तिथे. एक धाव मात्र घेतली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागले. एक धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफळकावरती 17 धावा. क्रिकेटमधील अशुभ अंक म्हटला जातो 17, आणि या 17चा खतरा हा पडत असतो. पण पाहायचं आपल्याला 17चा खतरा कुठल्या संघाला पडेल. नक्कीच फलंदाज
फलंदाजाला शुभमला की गोलंदाज संकेतला. एक फटका आणि या 17चा खतरा पडतोय संकेतला. 4 धावा. इथे आपण पाहतोय या 4 धावी धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती येतात. षटक क्रमांक आपण पाहतोय या दुसऱ्या प्रगतीपदावरती आहे. 69 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते माऊली एंटरप्राइजेस संघ. याच संघाने या स्पर्धेमध्ये हाय स्कोर रचलाय. तब्बल 123 धावा बनविल्या. सुरेख गोलंदाजी या चूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू फेकला जातोय निर्धाव. एकही धाव येत नाही या चेंडूवरती. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिर धावसंख्या झाली आहे 21. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटकातील अजूनही आपण पाहिला या इनिंग मधील 18 चेंडू येणं बाकी असणार आहेत. गोलंदाज आहे पुन्हा एकदा प्रशांत उर्फ भाऊ. पहिला चेंडू स्ट्राईकला आहे शिवा. शिवाच्या बॅट मधून हा फटका फसला. चेंडू खाली संकेत. काही तर घेतली आहे. तर आता दुसरं चेंडू टाकण्यासाठी फटका शुभमच्या बॅट मधून येतो. या फटक्यावरती मिळणार नक्कीच 6 धावा. विनंती आहे कुठलीही टीम मीटिंग आपण घ्यायची नाहीये. आणि जर आता टीम मीटिंग घेतली गेली तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल. याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. कारण की आपल्याला खेळवायची आहे सेमीफायनल. विनंती आहे थोडं फास्ट खेळायचं आहे.
आता हा शेवटचा कॉल असणार आहे. यानंतर जर टाइम आपण वेस्ट केला, श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव आम्हाला पंचांकडून इशारा येतोय, तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल यानंतर तुम्हाला. फुल टॉस, सुरेख फटका, या फटक्यावरती 6 धावा. ते मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. फलंदाज शुभम मैदानावरती ऑन फायर झालाय आणि जर तिसरा षटकार आला तर मुकुलदादा मेहता यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू स्वार, वाईड चेंडू, अवंतर धाव, अवंतर धावेत धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 34 ऑन द बोट. 34 धावा धावफलकावरती येतात. तिसरं षटक प्रतिपदावरती आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडू येन बागी. षटकातील 4थं चेंडू आणि हा चेंडू जातोय निर्धाव. एकही धाव येत नाहीये चेंडूवरती. एक चेंडू लाख मुलाचा मोजला जातोय इथे, कारण की ही मॅच कोणती आहे? माणगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले दिवस दुसरा आणि ही दुसरी क्वालिफायची मॅच. सुरेख फटका, परफेक्ट टायमिंग. धावसंख्येत सहानी वाढ, धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे. अजून या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. फलंदाज आपण पाहतोय शुभम आहे स्ट्राईकला आणि बडी मछली जाल में फंस. अविनाश यांच्या तालावरती आपल्या या लहान चिमुकल्या पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून आपल्याला डान्स पाहायला मिळतोय. स्टेजच्या डाव्या साईडला आहेत. नक्कीच या छोट्या चिमुकल्या आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि नक्कीच असंच तुमचा डान्स चालू राहू द्या. तर धावा झाल्यात 40. षटक क्रमांक असणार आहे 4, कारण की 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. 12 चेंडू 29 धावांची गरज. स्ट्राईकला येतोय धडाकेबाज फलंदाज. स्ट्राईकला शैलेश कोशिमळे संघाचा हा खेळाडू. आज आयकॉनची भूमिका आहे माऊली एंटरप्राइजेस या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू अडवा बॅट निघालण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. परफेक्ट हिट झालाय. मोठी अपील झालीये. काय घडलंय? नाही तर नक्कीच इथे फलंदाज बाद नाहीये. डेंजर झोन कडे होता फलंदाज, पण इथे मात्र यशस्वी ठरला.
माघार घेण्यामध्ये 11 चेंडू 29 धावांची गरज. या मैदानावरती या 29 धावा काहीही नाहीयेत असं म्हणूया आपण, कारण की जो नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे ना रुपेश, त्याने 5 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात. तर त्याच्यासाठी या 11 चेंडूमध्ये 29 धावा काही नाहीयेत. पण क्रिकेट आहे हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि हा चेंडू निसटलाय. जसा जाळ्यामधना मासा निसटतो तशा पद्धतीचा हा चेंडू निसटला आणि तंगडीचे चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती येते 44 धावा. 44 ऑन द बोर्ड. गोलंदाज निलेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आडवा बॅट निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एकदा वेने स्ट्राईक होतीये. रोटेड स्ट्राईकला येतोय रुपेश. षटकातील आपण पाहतोय या चौथे चेंडू. लोडब्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कार्पेटच्या साह्याने खेळ आहे आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये निलेश बाद. फलंदाज अरुण. स्ट्राईकला असणार आहे रुपेश. नॉन स्ट्राईकला आहे अरुण. ह्या दोन फलंदाजावरती लक्ष असणार आहे. जास्त महत्वाचं जर आपण पाहिलं तर आत्ता लक्ष असेल ते रुपेश वरती, कारण की रुपेशने स्ट्राईक घेतली आहे. तर तशा पद्धतीची फटकेबाजी करावीच लागेल, कारण या षटकामधील फक्त आणि फक्त 2 चेंडू बाकी असणार आहेत. बॅटची घेतली आहे कडा आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ही एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 47 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येण बाकी. वाह, टायमिंग शॉट. ते चांगल्यासाठी होतं. रुपेश कडनं स्ट्राईक गेली कुठे तर नक्कीच अरुणकडे आणि अरुणने मात्र आसमान दाखवलं गोलंदाज निलेशला. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा आलेल्या आहेत. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 16 धावा. मला असं वाटतं माऊली एंटरप्राइजेस संघ गोलंदाजी करत होता तेव्हा 6 चेंडू मध्ये 16 धावा गरज असताना विशालने तो सामना काढला होता. पण आता फलंदाजी करायची आहे त्या संघाला. समोर असणार आहे रुपेश आणि त्याच्या समवेत अरुण. कोणालाही कमी समजून जमणार नाहीये. असं म्हणतात ना की कधी कोणालाही कमी समजू नये, कारण की कधी काय घडतं ते सांगता येत नाही.
कारण की क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा ऐकलंय की खेळ, राजकारण आणि सरडा कधी रंग बदलतात ते सांगता येत नाही. आणि तशाच पद्धतीचं समीकरण पाहायला मिळतं मैदानावरती. 69 धावांचा पाठलाग करीत असताना 6 चेंडू 16 धावांवरती सामना येऊन ठेपला. तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल रुपेश आणि अरुण. गोलंदाजी मार्क वरती असणार आहे गोलंदाज अमर. सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं हाय व्होल्टेज मॅच. अमर आलाय गोलंदाजीसाठी. षटकातील पहिलं चेंडू आणि अष्टउद्वस्त त्रिपळाची बाद. चाललाय पण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना कोणीही जिंको कोणी हारो, विजय हा क्रिकेटचा आहे. आणि मैदानामध्ये कुठल्याही संघाने जायचं नाहीये, कुठल्याही प्रेक्षकांनी जायचं नाहीये. आणि जो जो प्रेक्षक जाईल त्या एका प्रेक्षकाच्या मागे 2-2 रनची पेनल्टी असणार आहे. जो जिंकलेला सामना आपण हरू शकता, कारण की ही प्रीमियर लीग आहे, नियम अटीचं पालन करावं लागेल. सो रेग फटका आणि या फटक्यावरती 6 धावा. चार चेंडू आणि 10 धावांची गरज. हृदयाची ठोकी चुकवणारा हा सामना, हाय व्होल्टेज सामना, एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि गरज असणार आहे ती तब्बल आपण पाहिलं तर 10 धावांची. बोलणे सोपं आहे, करणं कठीण आहे. आपण म्हणू शकतो एक षटकार आणि एक चौकारच हवाय, पण गोलंदाजाला इथे प्रयत्न करायचे आहेत आणि फलंदाजाला प्रयत्न करायचे आहेत. काय घडतंय, काय घडतंय? पंचांनी फलंदाज बाद घोषित केलाय. कम ऑन डीजे. हॅलो हॅलो. कारण की शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगलाय. नवीन फलंदाज विजय. दोन चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 10 धावांची. एक षटकार एक चौकार
आणि एक डॉट चेंडू सामना श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाकडे जाऊ शकतो. 2 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक आणि हा चेंडू जातोय निर्धाव. पहा काय जल्लोष इथे केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये जो प्रेक्षक वर्ग जाईल त्याच्या मागे 2 रनची पॅनल्टी, म्हणजे जर 5 गेले तर 10 रन्सने. आणि हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड. आतापर्यंत मी पाहिलेले आहेत 1 चेंडू मध्ये 9 धावा होतात. मी स्वतः समालोचक करत असताना पाहिले 1 चेंडू मध्ये 9 धावा झालेल्या आहेत. तर आता सुद्धा होऊ शकतात, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज आहे आणि हा षटकार